शिवा महादेवा. तुम्ही इथे बघत असाल की घृष्णेश्वर मंदिरामध्ये कपडे काढूनच आतमध्ये जावं लागतं. कारण याचा अर्थ असा आहे की आपल्यामधला जो द्वेष, ईर्ष्या, राग जे पण काही आहे ते आपल्याला इथंच काढून जावं लागतं आणि महादेवाला आपल्याला स्वतःला समर्पण करावं लागतं. देवा महादेवा. आता आम्ही जिथे उभे आहोत आणि जिथे आम्ही आलो ते आहे शिवालय तीर्थकुंड, जे की 18व्या शतकामध्ये अहिल्याबाई होळकर यांनी यांची स्थापना केली होती. आता याच्या बऱ्याचशा माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, आता आपण आहे शिवालय तीर्थकुंड या ठिकाणी, जे की आहे घृष्णेश्वर टेम्पलपासून 2 मिनिटाच्या अंतरावर. आता ह्या जागेचं सुद्धा एक इतिहास जे की मी तुम्हाला आता सांगणार आहे. ह्या गावामध्ये सुधर नामक नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीसोबत जिचं नाव होतं सुदेहा. तर तिला तर ह्या जोडप्याला मुलं होत नव्हती. तर त्यांना असं वाटलं की आता करायचं तरी काय. तर मग तिला एक लहान बहीण होती जिचं नाव होतं घृष्णा. तर मग तिने तिच्या पतीला सांगितलं की तू घृष्णासोबत लग्न कर, जेणेकरून आपल्याला मुलं होती. पण ज्यावेळी घृष्णाला मुलं होत नव्हती, तर घृष्णाने सुद्धा 101 वेळा महादेवाचे जे शिवलिंग आहे तिला बनवायला तिने सुरू केलं. आणि ह्या पाण्यामध्ये ती 101 वेळा ती शिवलिंग काय म्हणायची पाण्यामध्ये टाकून द्यायची. तर तेव्हा असं करता करता तिला महादेव प्रसन्न झाले आणि महादेवाने तिला मुलगा होण्यासाठी वरदान दिलं. ज्यावेळी तिला मुलगा झाला, तिची जी आधीची जी मोठी बहीण आहे, तर तिला हे सहन झालं नाही. तर तिने तिच्या मुलाला मारलं आणि ह्या पाण्यामध्ये आणून फेकून दिलं. पण जेव्हा तिने ह्या पाण्यामध्ये आणून तिला फेकलं तर ही गोष्ट घृष्णाला कळली. आणि घृष्णाला कळल्यानंतर ती नेहमीसारखी एकनिष्ठ होऊन या ठिकाणी आली आणि तिने महादेवाचं नामजप स्मरण चालू केलं, शिवलिंग बनवणं परत चालू केलं. तसं करता करता तिचा मुलगा समोरून चालत येताना तिला दिसला. आणि जेव्हा हे घडलं तर तिला तेव्हा दिसलं की महादेव स्वतः तिच्या मुलाला सोबत आणले. आणि जेव्हा हे घडलं तर त्या महादेव फार रागामध्ये होते. आणि ही गोष्ट तिला कळताच तिने महादेवाला विनंती केली की तुम्ही माझ्या बहिणीला माफ करा. आणि माझ्यासारखे कितीतरी लोक असणार की त्यांना मुलं होत नाही आहे, त्यांचे खूप काही अजून प्रॉब्लेम असणार आहे की त्यांना ते सॉल्व नाही करत किंवा त्यावर सोल्युशन नाही. तर तुम्ही इथं विराजमान व्हा, लोकांना लोकांवर तुम्ही प्रसन्नता दाखवा, त्यांना आशीर्वाद द्या, जेणेकरून माझ्यासारखे कोणी असे प्रॉब्लेम फेस नाही करत. त्यामुळे महादेव इथं विराजमान झाले. आता हे जे तुम्हाला मंदिर दिसतात, आता जवळपास मी म्हणतो इथे वर 9 मंदिर आहे आणि खाली पाण्याच्या 2 आहेत. म्हणजे असं 12 ज्योतिर्लिंग ह्या ठिकाणी. जर तुम्हाला प्रत्येक मंदिरमध्ये एक ना एक शिवलिंग दिसाल, त्याची वेगळी प्रकृती दिसाल, वेगळ्या काय म्हणतात तर वेगळ्या हिस्सेनुसार त्यांना तिथे स्थानपन्न केलेलं आहे. आणि पाण्यामध्ये सुद्धा 2 मंदिर, जे की आता आम्हाला इथंच ब्राह्मणकडून कळालं. तर चला मी तुम्हाला इतिहास मी तुम्हाला जवळपास सांगितलेलं आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला मंदिरामध्ये गेल्यानंतर सांगेन. तर चला मी तुम्हाला इथलं लुकआउट देतो. आता जसं की मी तुम्हाला माहितीनुसार सांगितलं की ती कुठे शिवलिंग घृष्णा हे कुठे शिवलिंग बनवायचे, कुठे ते पाण्यामध्ये टाकायचे, कुठं महादेव तिला प्रसन्न झाले, ह्या बऱ्याच गोष्टीची मी तुम्हाला आता माहिती दिली. तर आता मी तुम्हाला दाखवतो ती जागा. हे बघा, हेच ते पाणी आहे जे की तुम्ही बघू शकता. हे बघा, ह्या पाण्याच्या आत 2 मंदिर आहे. इथे 2 महादेवाचे मंदिर आहे. आणि हे बघा, हे सगळे 10 मंदिर आहेत वर. आणि त्याच्या प्रत्येक मंदिराच्या आत तुम्हाला शिवलिंग दिसेल. अशा प्रकारचे शिवलिंग तुम्हाला प्रत्येक मंदिरामध्ये दिसेल इथलं. आणि तसे 2 मंदिर ह्या पाण्याच्या आत आहेत. तर मंदिराचं वैशिष्ट्य एवढंच आहे की ज्या लोकांना काही इच्छा आहेत, ज्यांना मुलं होत नाही, तशी लोक जास्त करून घृष्णेश्वर मंदिरकडे येतात. आणि खूप लोकांना अनुभव आलेला आहे इथे येऊन, त्यांनी ज्या इच्छा त्यांच्या व्यक्त केलेल्या. आणि त्यापैकी मी पण एक आहे की म्हणजे मुलं होण्यासाठी नाही, पण प्रत्येकाचे काही ना काही थोडेफार छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात, पण त्या इच्छा इथून पूर्ण होतं. जे की त्याचा अनुभवसुद्धा मला आलेला आहे. तर तुम्हीसुद्धा इथे यावं. आणि सगळ्यात पहिले असं मानलं जातं की घृष्णेश्वर 12 ज्योतिर्लिंगापैकी जे शेवटचं ज्योतिर्लिंग आहे, जे की घृष्णेश्वर आहे, जे की छत्रपती संभाजीनगरपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. आणि असं मानलं जातं की जोपर्यंत तुम्ही हे जे तीर्थकुंड आहे याचं तुम्ही दर्शन घेत नाही, इथे येत नाही, तोपर्यंत घृष्णेश्वर मंदिराचं तुम्हाला दर्शन प्राप्त होत नाही.
तर इथे आवर्जून या. सगळ्यात पहिले इथे हा मगच मंदिरामध्ये जा. की तुम्हाला मी शिवालय तीर्थकुंडाबद्दल बऱ्याचशा माहिती दिल्या. तर आता सगळ्यात पहिले आता आपण जाणार आहे मंदिराकडे. आता मंदिराकडे जायच्या आधी परत एकदा तुम्ही हे शिवालय तीर्थकुंड परत एकदा बघू शकता. तर आता आपण पोचलो आहे कृष्णेश्वर मंदिराच्या ठिकाणी. तर आता तुम्ही बघू शकता की ही जी पार्किंग आहे तुम्हाला मी दाखवतो आहे. ही मंदिराची पार्किंग आहे पूर्ण. हे जवळपास मी म्हणतो तुम्हाला 15 ते 20 रुपये इथे तिकीट आहे पर पार्किंगचे. कारचे काही अजून 20 रुपये जास्त असतील. तर इथे येताल तर पार्किंग इथे गाडी लावूनच मंदिरामध्ये जा. तर आता आपण पोचलो आहे कृष्णेश्वर मंदिरमध्ये. आता मी तुम्हाला इथलं छोटंसं एक मार्केट दाखवतो. तुम्हाला जर फुलं काही महादेवाला चढवण्यासाठी जर काही सामान घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे भेटून जाईल. हे बघा, हे इथून पूर्ण तुम्हाला शॉप्स दिसतील. इथं मंदिराच्या रिलेटेड खूप सारं सामान तुम्हाला इथे भेटून जाईल. तुम्हाला जास्त दूरपर्यंत फिरायची गरज नाही पडणार. आणि हे आपलं मंदिर आहे जिथे आपण जाणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्क्रोल करू नका. खूप साऱ्या माहिती अजून आपल्याला जाणून घ्यायच्या आहे. तुम्ही जर ह्या मंदिरामध्ये जेव्हा येतात तर तुम्हाला तुमचे कॅमेरा, फोन, पॉकेट, बेल्ट वगैरे जे पण काही तुमचे महागडे वस्तू असतील तुम्हाला बाहेरच ठेवून आतमध्ये जावं लागेल. जर सपोज जर तुम्ही ते आत घेऊन गेले तर तुम्हाला 200 रुपयाचा फाईन लागू शकते. तर तिकडे अजिबात तसं जाऊ नका. आणि जे कुठल्याही प्रकारची VIP एंट्री किंवा पैसे देऊन इथे एंट्री होणार नाही आहे. तुम्हाला रांगेतूनच जावं लागणार आहे. तर त्याची काळजी घ्या. तुम्हाला फोन वगैरे कुठे ठेवायचे हे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे सेफ्टी लॉकर्स आहे. इथे पण लॉकर्स रूम आहे. तिकडे लॉकर्स रूम आहे. म्हणजे बऱ्याचपैकी तुम्हाला खूप सारे इथे दुकान भेटून जातील लॉकर्स रूमसाठी. तर आत घेऊन जाऊ नका, इथे ठेवून. आता तुम्ही इथे बघत असाल की कृष्णेश्वर मंदिरामध्ये कपडे काढूनच आतमध्ये जावं लागतं. कारण याचा अर्थ असा आहे की आपल्यामधला जो द्वेष, ईर्ष्या, राग जे पण काही आहे ते आपल्याला इथेच काढून जावं लागतं आणि महादेवाला आपल्याला स्वतःला समर्पण करावं लागतं. चला तर मग आता आपण आत जाऊया महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. त्यापूर्वी कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पुरुषांना प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे शर्ट आणि वरचे कपडे काढून जाणे आवश्यक असते. त्याचं मागचं कारण असं की नम्रता, आदर आणि जुन्या परंपराचे पालन करण्याचे हे प्रतीक आहे. कपडे काढून आत जाणे म्हणजेच आपला अहंकार, सामाजिक दर्जा आणि स्वतःला महादेवासमोर समर्पण करणं होय. हिंदू श्रद्धेनुसार मंदिर केंद्र हे ऊर्जा केंद्र म्हणून काम करतात. असं मानलं जातं की शिवलेल्या कपड्यांशिवाय आत गेलं की सकारात्मक ऊर्जा चांगल्या प्रकारे आपण शोषू शकतो. आणि त्याचपैकी कृष्णेश्वर एक असं मंदिर आहे आणि तिथलं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे शिवलिंगाला स्पर्श करून आपल्याला दर्शन घेता येते. ह्यामागचं कारण असं की परमात्म्याच्या जवळ जाण्याचा हा एक सगळ्यात सोपा मार्ग आहे. त्यांच्याप्रती आपल्या मनात भावना पण वाढते आणि खोल भक्ती पण वाढते. हर हर महादेव. बरं, हे सगळेजण पिंपरी चिंचवडला आलेले आहेत आणि हे 12व्या ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि तिथे सगळेजण दर्शन करायला येतात. आणि याचा जवळपास इतिहास तो मला माहिती सांगितलं. तर तुम्हाला कसं वाटतं? मस्त, एकदम मॅनेजमेंट पण चांगली. दर्शन कसं झालं? पहिलंच असं ज्योतिर्लिंग आहे जिथं आपण हात लावू शकतो शिवलिंगाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिलेच असं ज्योतिर्लिंग आहे जिथं कपडे काढून जावं लागतं जेंट्स. त्यामुळे मस्त एकदम दर्शन. हे फक्त लेडीजसाठी नाही आहे रूल फॉलो, हे फक्त मेनसाठी आहे. तर तुम्ही इथे नक्की या. आणि इथे येण्या अगोदर त्याच्यामध्ये आम्ही उज्जैनला जाऊन आलो. महाकाल, ओंकारेश्वर, नागेश्वर 10 मिनिटाचं दर्शन इथून 2 किलोमीटर दूरवर आहे शिवालय तीर्थ ऐकून. तिथे जा, तिथे दर्शन घ्यायच्यानंतर तिथे आपलं दर्शन घ्या. थँक्यू, तुम्ही आलात. चला चालू. हर हर महादेव. हर हर महादेव. हे बघा, आता मंदिराच्या बाहेर खूप सारे असे शॉप्स आहेत जिथून तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला ज्यूस वगैरे काही प्यायचं असेल, खायचं असेल, जवळपास मंदिराच्या रिलेटेड तुम्हाला बरंचसं सामान इथे मिळून जाणार. ते पण अफोर्डेबल किमतीमध्ये. आणि आता आमचं झालं आहे दर्शन करून आम्ही बाहेर आलो. आता तुम्हाला मी एक दरवाजाबद्दल इथे एक माहिती देणार आहे जे की बऱ्याच मोजक्या लोकांना, इथल्या लोकांना जास्त माहीत असेल. पण आता जे पण माझी यूट्यूब फॅमिली आहेत, जे पण अजून लोक आहेत त्यांना अजून ह्याबद्दल माहिती नसेल. हे बघा, हा तो दरवाजा आहे. हा दरवाजा आहे इथला, जो की आधीच्या काळामध्ये 16व्या शतकामध्ये औरंगजेबाने हे मंदिर पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. पण त्याच्याकडे पडलं गेलं नाही. याचं रिझन काय होतं इकडे? याचं कारण असं होतं की
आता तुम्ही जो मागे दरवाजा बघितला त्याची हाईट जवळपास 2-3 फुटापर्यंत आहे आणि औरंगजेबाने हे इतकं प्रयत्न केला हा दरवाजा पाडण्यासाठी, मंदिर पाडण्यासाठी, पण त्याच्याकडनं केलं गेलं नाही. कारण का की त्याला झुकणं मंजूर नव्हतं अजिबात. कारण ज्या पद्धतीने त्याचं शरीर होतं, आबट धिप्पाड होता, असा जाडचे झाड होता, तो त्या दरवाजामधून तर आत जाऊ शकणार नाही. आणि मेन म्हणजे काय, जर त्याला आत जायचं तर त्याला झुकून जावं लागणार आणि त्याला झुकणं अजिबात हिंदू लोकांसमोर मंजूर नव्हतं. तर त्यासाठी त्याने हार मानली आणि ते मंदिर काही शेवटी पाडलं नाही गेलं. तर असा एक छोटासा इतिहास आहे त्या दरवाजाचा. आता बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे एक समाधी मंदिर दिसेल. चला मग आता आमचं दर्शन झालेलं आहे. 12 ज्योतिर्लिंगपैकी जे एक ज्योतिर्लिंग आहे तर त्याचं आमचं खूप चांगल्या पद्धतीने दर्शन झालं आहे. तर आता आपण जाणार आहे 12 ज्योतिर्लिंगचं एक सोबत दर्शन घेण्यासाठी. इथून जवळच एक असं मंदिर आहे की जिथे तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगचं एक सोबत दर्शन करायला मिळणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला खूप इंटरेस्टिंग जागा आहे आणि खूप ऐतिहासिक जागा आहे. जसं की मी तुम्हाला बोललो की घृष्णेश्वर नंतर आपण अशा ठिकाणी जाणार आहे की त्या मंदिरामध्ये तुम्हाला एकाच वेळी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होणार आहे. तर मग मी ते टेम्पल तुम्हाला मी आता दाखवतो. हे बघा, घृष्णेश्वर मंदिरापासून 5 ते 6 मिनटं दूरवर ही जागा आहे. हे बघा, तुम्हाला दिसू शकेल ह्या व्हिडिओमध्ये. हे ते मंदिर आहे, तिथे तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन एकाच मंदिरामध्ये होणार. चला तर मग आपण आता आत जाऊया आणि आतलं पूर्ण व्ह्यू मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. याची थोडीफार जी इन्फॉर्मेशन आहे मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेन. एंट्रन्स केल्याच आपल्याला शनिदेव महाराजचं पण दर्शन झालेलं आहे. इथे खूप छान पद्धतीने शनी महाराजची पण मूर्ती स्थापन केली आहे यांनी. हे बघा, म्हटलं की एकाच मंदिरात 12 ज्योतिर्लिंगाचं तुम्हाला दर्शन घेतं. हे बघा, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन तुम्हाला इथे भेटेल. प्रत्येकाची स्थापना इथे केलेली आहे. ही मंदिराचं डिझाईन जे आहे, यातले जे छोट्या मोठ्या जे पण काही शिल्पकला आहे तुम्ही इथून निरखून बघू शकता की बघा किती छान पद्धतीने यांनी हे मंदिर केलं आहे. आणि वाटणार नाही की बाहेरून ह्या मंदिरामध्ये एकाच वेळी तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडेल. खरंच खूप सुंदर मंदिर. मी पण पहिल्या वेळी आलो इकडे. तर तुम्ही घृष्णेश्वरचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही इथे येऊ शकता. खूप छान मंदिर आहे. जेव्हा तुम्ही इथे मंदिरामध्ये येताल, फॅमिलीसोबत येताल, मित्रांसोबत येताल, तर इथे तुम्हाला आरामदायी बसण्यासाठी, आराम करण्यासाठी सुद्धा इथे तुम्हाला व्यवस्था दिसून येईल. इथे छान त्यांनी गार्डनसुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्याला. तर नक्की या घृष्णेश्वराचं दर्शन झाल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. 12 ज्योतिर्लिंगचं एकाच मंदिरात दर्शन घेऊ शकता. आपलं आता घृष्णेश्वर मंदिराचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. घृष्णेश्वर मंदिराच्या आधी आपण शिवालय तीर्थकुंड इथे गेलो. तिथला सुद्धा आपण बराचसा इतिहास आम्ही तुम्हाला सांगितलं, तितकं आम्हाला सांगता येईल तितकं. त्यानंतर घृष्णेश्वरचं मंदिराच्या दर्शन नंतर आपण ह्या सुद्धा मंदिरामध्ये आलो आहे की तिथे तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेता येईल. आता ह्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घृष्णेश्वर मंदिरापर्यंत तुम्हाला कसं येता येणार. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरला आलात तर तिथे तुम्ही रेल्वे स्टेशनला जर उतरलात, रेल्वे स्टेशनपासून तुम्हाला बऱ्याचशा सिटी बस दिसतील. ते तुम्हाला 50 ते 55 रुपयामध्ये घृष्णेश्वर येथे सोडण्यात येतील. पर पर्सन 50 ते 55 रुपये लागतील जास्तीत जास्त. नाही तर तिथे ऑटो रिक्षा पण आहे, व्हॅन पण आहे, बरेच खूप सारे व्हेकल उपलब्ध आहे तिथे की तुम्ही एलोरापर्यंत येऊ शकता. एलोरापासून घृष्णेश्वर 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. तिथून तुम्ही दर्शनी घेऊ शकता. आणि जर तुम्हाला शिवालय तीर्थकुंड इथे जायचं असेल तर मला जरी जितकं मी गर्दी बघितली तर गर्दी जास्त असेल तर तुम्ही पार्किंगमध्ये गाड्या लावून पायी तिथे जाऊ शकता. तिथलं दर्शन घेऊन तुम्ही घृष्णेश्वरला जा आणि त्यानंतर मग आपापल्या गाड्या घेऊन किंवा ऑटो रिक्षा करून तुम्ही ह्या मंदिराचं दर्शन घ्यायला येऊ शकता. ते मंदिर काही जास्त दूर नाही आहे. तिथनं फक्त 500-600 मीटर असेल. बरोबर, जास्त पण दूर नाही. आणि जर तुम्ही संभाजीनगरच्या एअरपोर्टवर जर उतरलात तर एअरपोर्टपासून तुम्हाला ऑटो रेल्वे स्टेशन किंवा सिडकोपर्यंत करावं लागेल. जास्त काही दूर नाही, एकाच लाईन मध्ये तिन्ही पण. हो, एलोरा केव्ह, त्यानंतर घृष्णेश्वर मंदिर, त्याच्यानंतर तीर्थकुंड, त्याच्यानंतर 12 ज्योतिर्लिंगाचं मंदिर. आणि जर तुम्हाला तेही दूर पडत असेल तर तुम्ही संभाजीनगरला आल्यानंतर कुठल्या पण ऑटोला सांगितलं की बाबा पेट्रोल पंपपर्यंत सोडून द्या. बाबा पेट्रोल पंपपासून तुम्हाला रिक्षा, सिटी बस हे सगळं उपलब्ध आहे. तुम्ही आरामात घृष्णेश्वरला येऊ शकता. 12 ज्योतिर्लिंगचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर थँक्यू सो मच, तुम्ही आमचा हा व्हिडिओ बघितला. तर असाच प्रेम तुमचं राहू द्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर हा व्हिडिओ आपण इथे संपूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.
ज्या घृष्णेश्वर मंदिराकडे येताल तर तुम्हाला जर राहायची सोय तुम्हाला बघायची असेल तर हे बघा, तुम्हाला मी हॉटेल मयूर रेसिडेन्सी आहे, हे इथे त्यांचं हॉटेल आहे. आणि असेच खूप सारे ह्या रोडवर तुम्हाला हॉटेल दिसून जातील. और सपोज जर तुम्ही मंदिराकडे आलात मग कोणाला जरी विचारलं की आम्हाला राहण्यासाठी एक जागा वगैरे हवी आहे तर तुम्हाला तिथे 800 ते 900 रुपयापर्यंत तुम्हाला एक रूम भेटेल, जिथे तुम्हाला तिघा चौकांना राहता येणार. चांगली सोय आहे, हायजीन आहे आणि स्वच्छता सुद्धा आहे. चालू याच्यात आम्ही तुम्हाला अजून 2-3 प्लेस दाखवतो तिथे तुम्ही राहायला जाऊ शकतात 1-2 दिवसासाठी, जितके दिवस तुम्ही इथे आहात. हा मार्केट एरिया आहे इकडे. इकडे म्हणजे तुम्हाला सर्व काही मिळून जाईल, म्हणजे राहण्यापासून तर खाण्यापर्यंत तुम्ही इकडे राहू पण शकतात. आणि तुम्हाला हॉटेल्स वगैरे सर्व काही जे तुम्हाला सुविधा म्हणजे सुद्धा बऱ्यापैकी आहे इकडे. असं नाही की सुद्धा नाही, लॉजिंग वगैरे सर्व काही हॉटेल वगैरे आहे तुमच्यासाठी. तुम्ही येऊ शकतात, राहू शकतात, फिरू शकतात आणि त्यानंतर तुम्ही इथून जाऊ पण शकतात. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू. जितकं पण आम्हाला माहिती सांगता आली तितकं आम्ही दोघांनी तुमच्यापर्यंत पोहोचवली. परत एकदा पुन्हा आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, जिथे आम्ही तुम्हाला अशाच नवीन मंदिराबद्दल माहिती देऊ. असंच प्रेम कायम असू द्या. आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लवकरात लवकर व्हिडिओ सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आलेला आमचे कळतील, त्यापर्यंत माहिती पोहोचेल. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. हर हर महादेव. Thank you.